आपले देव्स किचनचे जे व्ह्युअर आहेत संजय गोसावी त्यांचं नाव आहे, त्यांनी एक रिक्वेस्ट पाठवली होती मध्ये, आज एक मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया. एकदम टेस्टी तर असेलच पण एकदम हेल्दी पण असेल. कमीत कमी ऑइलचा वापर करून आपण हा चिवडा बनवणार आहोत. जेव्हा पण आपल्याला भूक लागते ना तेव्हा खाण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे आणि चहाच्या बरोबर तो विचारूच नका, खूपच टेस्टी लागतो हा. चला सुरुवात करूया. याचे जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचं वजन करून दाखवीन. हा मुरमुरा चिवडा साधारणपणे 1.25 किलो बनेल, म्हणजे 1 किलो 250 ग्रॅम. पूर्ण रेसिपीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ड्राय कोकोनट स्लाइस केलेला आपण 150 ग्रॅम घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण आपण 150 ग्रॅम घेतलेले आहेत. 100 ग्रॅम रोस्टेड चणा डाळ, 150 ग्रॅम आपण कॉर्नफ्लेक्स घेतले आहेत, ज्याला आपण मक्याचा पोहा आपण म्हणतो. हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकान किंवा सुपर मार्केटमध्ये मिळते. युजली याला फ्राय करून चिवडा बनवतात, पण याला थोड्या वेगळ्या प्रकारे रोस्ट करायची पद्धत मी आज तुम्हाला दाखवेन. बिलकुल कमी तेलाचा आणि जास्ती हेल्दी असा हा चिवडा बनणार आहे. 75 ग्रॅम हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत आपण आणि कढीपत्ता घेतलाय आपण 5 ग्रॅम. किसमिस घेतलेत आपण 50 ग्रॅम. हे तसे ऑप्शनल आहेत पण मला आवडतात म्हणून मी याच्यामध्ये वापरणार आहे. जाड बुडाची कढई घेतली आहे आपण आणि कुरमुऱ्यांना मी 2 बॅचेसमध्ये 5 मिनिटांसाठी व्यवस्थित रोस्ट करून घेतलंय मंद आचेवर. खूप जास्त वेळ यांना भाजायचं नाही, नाहीतर हे करपू शकतं. आज इथे बाहेर कडक ऊन नव्हतं पडलेलं. जर तुमच्याकडे कडक ऊन पडत असेल ना तर 1-1.5 तासासाठी यांना कडक उन्हामध्ये ठेवणं सगळ्यात बेस्ट. याने ते एकदम छान क्रिस्पी होतात आणि भाजायच्या आधी शक्य झालं तर यांना चाळून घ्या. आता काही गोष्टी मी मिठामध्ये भाजणार आहे. गावामध्ये काही ठेल्यावरती नाही का गरम वाळूमध्ये जसे शेंगदाणे भाजून देतात गरमागरम, तसं इथे मी साधं मीठ वापरतोय. पण जर खडे मीठ टाईप मिळालं तर आणखीन चांगलं. मीठ पूर्णपणे गरम झाल्यानंतरच आपल्याला कॉर्नफ्लेक्स टाकायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिटं यांना भाजून घ्यायचं आहे. मी हे 2 बॅचेसमध्ये भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर याला फ्राय पण करू शकता, पण तेलाचं प्रमाण कमीत कमी चिवड्यामध्ये असावं म्हणून मी याला रोस्ट करून घेतोय. काढायच्या आधी एकदा व्यवस्थित चेक करून घ्या ते कच्चे तर नाही आहे, ते व्यवस्थित रोस्ट झालेले असले पाहिजे. हे बघा किती मस्त रोस्ट झालेले आहेत हे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत. उरलेले कॉर्नफ्लेक्स पण आपण याच पद्धतीने रोस्ट करून घेतलेले आहेत. शेंगदाणे पण अशाच पद्धतीने आपण मिठामध्ये व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजण्यासाठी पण 3 ते 4 मिनिटं लागतात. असा तो छान खमंग वास आल्यानंतर त्यांना काढून आपल्याला मुरमुऱ्याच्या वरती टाकायचं आहे. रोस्टेड चणा डाळ तशी भाजलेली असते पण तरी पण 2 ते 3 मिनिटं परत भाजून घेऊया. मिठामध्ये चणा डाळ पण व्यवस्थित भाजून घेतली आहे. आता या चिवड्यासाठी अतिशय सोपा असा एक मसाला बनवूया. याच्यासाठी कढईमध्ये आपण 1.5 टेबलस्पून जिरा घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून शोप, 3 टेबलस्पून घेऊया पांढरे तीळ. आता गॅस ऑन करूया आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला व्यवस्थित भाजून घेऊया. आता एका प्लेटमध्ये काढून याला व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये याला घालूया. आता जारमध्ये मी 1.5 टेबलस्पून तिखट घातलेलं आहे. मला हा चिवडा थोडा तिखट आवडतो, तुम्ही लाल मिरचीची क्वांटिटी कमी जास्ती करू शकता. आता याच्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून आमचूर पावडर आणि 1 टेबलस्पून काळं मीठ, 1 टेबलस्पून हळद आणि या मसाल्याला आता बारीक करून घेऊया. मी याच्यामध्ये साधं मीठ नाही घातलेलं आहे कारण आपण मिठामध्ये कॉर्नफ्लेक्स शेंगदाणे वगैरे जेव्हा रोस्ट केले होते तेव्हा त्यासोबत थोडं मीठ चिवड्यामध्ये गेलं असेल, पण आपण चेक करून एंडला थोडंसं घालू शकतो. हे बघा मसाला किती मस्त झालेला आहे. आता सगळ्यात आधी 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल कढईमध्ये गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर किसमिस सगळ्यात आधी आपण फ्राय करून घेऊया. हे बघा हा असा रंग आला पाहिजे. किसमिस नंतर आपल्याला मिरच्या फ्राय करायच्या आहेत, त्या थोड्या जास्ती वेळासाठी फ्राय करायच्या म्हणजे एकदम क्रिस्पी फ्राय झाल्या पाहिजेत. हे बघा असा हा रंग चेंज झाला पाहिजे त्याचा, म्हणजे ह्या थंड झाल्यानंतर एकदम क्रिस्पी बनतात. याच्यानंतर सुके नारळाचे जे स्लायसेस आहेत ते त्याच तेलामध्ये फ्राय करून घेऊया. एकदम गोल्डन ब्राऊन असा रंग आला पाहिजे आणि काढून घ्यायचे आहेत. हे सगळं फ्राय झाल्यानंतर शेंगदाण्याचं तेल एकदम कमी झालं होतं म्हणून शेंगदाण्याचं तेल मी आणखीन 2 टेबलस्पून घेतलेलं आहे. परत तेल गरम करूया आणि कढीपत्ता फ्राय करूया त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पी आणि काढून घेऊया. आणि जे कढईमध्ये तेल उरेल त्याच्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे आपल्याला आणि परतून घ्यायचा आहे 1 मिनिटासाठी. त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग आपल्याला घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 मिनिट परतल्यानंतर मसाल्याला काढून घेऊया आणि मसाला व्यवस्थित थंड करून घेऊया. थोडे मुरमुरे मी कढईमध्ये घातले आहेत म्हणजे कढईमध्ये लागलेला मसाला मुरमुऱ्यांना लागेल आणि वेस्टेज होणार नाही. बस मसाला थंड झाल्यानंतर हाताने थोडासा त्याला चुरून घ्यायचं आहे आणि हा मसाला टाकायचा आहे मुरमुऱ्याच्या वरती. साखर आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती, तर आता 5 टेबलस्पून ही पिठी साखर घालूया चिवड्याच्या वरती. अशा प्रकारे पिठी साखर सगळ्यात शेवटीच घालायची आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपण साखर आपण जर मसाल्यासोबत जर घातली वाटताना वगैरे तर गरमीमुळे ती वितळू शकते. बस याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे भांडं जरा लहान होतं म्हणून मी मोठ्या पॅनमध्ये याला काढून घेतलेलं आहे. याला 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याचा रंग बघा किती छान आलेला आहे. मसाला व्यवस्थित मिक्स होणं हे फार महत्त्वाचं आहे. या चिवड्याचं वजन करून दाखवतो. हे बघा साधारणपणे 1 किलो 250 ग्रॅम याचं वजन भरलेलं आहे. बघताय ना किती टेम्पटिंग दिसतोय हा. याचं थोडंसं गार्निश पण मी करून घेतलेलं आहे. थोडे कढीपत्ता मिरच्या वगैरे फ्राय करून वरती घातलेले आहेत. एकदम खायला लाईट असा कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असा चिवडा झालेला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासारखे लोक ज्यांना असं चटपटीत खायला आवडतं ना, ते गिल्ट फ्री खाऊ शकतात आणि मस्त याच्यावरती ताव मारू शकतात, नाही का? वाव, क्रिस्पी आणि खूप जास्ती टेस्टी. जरूर हा चिवडा बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केला तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.